खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत. मराठा समाजाला द्या ना तुम्ही. मराठा समाज सुद्धा गरीब आहे. पण एक लक्षात ठेवा, ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे, मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे. सारथी मार्फत 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी रुपये वितरित करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये मंजूर केले. ईडब्ल्यूएसचे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी, त्या 10% सुद्धा 85% जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत. लोकसेवा आयोगाने आता 650 नियुक्त्या दिल्या, त्याच्यामध्ये 85-90% मराठा समाजाचे लोक. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 10,554 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे अजून ओबीसीला 1,000 कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. ओबीसी महामंडळांना इथे आपण पाहतोय 10,500 कोटी रुपये मिळाले. वसतिगृह त्यांना मिळाले, 1 रुपया भावाने त्यांना जागा दिल्या जात आहेत. 1,850 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात 28 कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीचं कार्यालय तिकडे सुरू करा. हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही. धनगर समाजाला सुद्धा 1,000 कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या, अजून मिळाल्या नाही. द्या तुम्ही त्यांना. अण्णासाहेब पाटील महामंडळा 1,000 कोटी आहेत. ओबीसी महामंडळाचं भागभांडवल 150 कोटी आहेत. वसंतराव नाईक महामंडळ 100 कोटी भांडवल. वाढवा ना त्यांना. तुम्ही त्यांना द्या, आम्हाला सुद्धा द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे, हा गायकवाड रिपोर्ट जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेडमध्ये 33% मराठा आहेत, बी ग्रेडमध्ये 29% आहे, सी ग्रेडमध्ये 38% आहे, डी ग्रेडमध्ये 36% केवळ मराठा समाजाला आहे. पुढचं टेबल त्यांचं असं आहे की जे IAS कलेक्टर आहेत, IPS आहेत, 16% मराठा IAS आहेत, 28% IPS मराठा आहेत, 18% IF मराठा आहेत. मंत्रालयामध्ये सुद्धा 54% मराठा समाजाचे आहेत. आम्हाला 27% आरक्षण आहे. पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त 9.5% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे. आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या. अगोदर आमचं आरक्षण भरा, यासाठी आमचा लढा आहे. अरे लहान लहान समाज आहे, त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत. 27% ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातोय काय काय ते काय लाडू पेढे काय खायला, हा एकटा खातोय. तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी, खा तिकडे. विमुक्त जाती 3% त्याच्यामध्ये आहेत. 27% मध्ये बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, रामोशी 14 जाती आहेत. त्याच्यानंतर भटका, गोसावी, बेलदार, भराडी 37 जाती आहेत. 38% त्यांना दिले. धनगर समाज आणि तत्सम जातींना 3.5%, वंजारी समाजाला 2%, गोवारी समाजाला 2% आणि आता राहिले 17%. 334 जाती त्याच्यामध्ये आहेत. हे जर सगळे आले खोटं कुणबी घेऊन इथे, एक लक्षात ठेवा, हे ब्रॅकेट जे आहेत ना ते सुद्धा तोडले जाते.
आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे, हा मराठा समाजाला कुणबी म्हणून याच्या पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे, तुमचा आमचा एक सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं, कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते आहे की त्यांना त्रास, आणि सगळ्यांना त्रास आहे. तो धनगर समाजाला आहे, वंजारी समाजाला आहे, NT ला आहे, सगळ्यांना आहे तो त्रास.